आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। शरद पवारांची प्रकृती बिघडली, ॲम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या दिशेने रवाना। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। बारामतीहून उपचारासाठी ॲम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या दिशेने निघालाय, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याचे संकेत होते, मात्र आज त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्यात आला। बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी सकाळीच डॉक्टरांची टीम दाखल झाली होती। प्राथमिक तपासणीनंतर दुपारी पुन्हा एकदा वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली। तपासणीत त्यांना ताप, खोकला आणि कफचा त्रास असल्याचे निदर्शनास आले। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काही वेळापूर्वीच शरद पवार पुण्याच्या दिशेने रवाना झाले असून त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे ह्या देखील आहेत। पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करून आवश्यक तपासण्या आणि उपचार करण्यात येणार आहे। शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पक्षनेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून सतत प्रार्थना केली जाते, तर डॉक्टरांकडून पुढील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे।